नवापुरात आशिके रसूल फाउंडेशन तर्फे सामाजिक सलोख्यातून साजरी झाली ईद मिलाद उन नबी। यावेळी आशिके रसूल फाउंडेशन तर्फे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम संपन्न। आशिके रसूल फाउंडेशन या सामाजिक संघटनेतर्फे दरवर्षी पैगंबर जयंतीचा औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्या अनुषंगाने आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी गोरगरिबांना धान्य व कपडे वाटप, फातिया खनी पठण, 1500 वृक्षरोप लागवड, शासकीय रुग्णालयात 80 किट फळे वाटप, मोटरसायकल रॅली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। 1500वी ईद मिलाद उन नबी नवापूरमधील मुस्लिम समाजाने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत अगदी शांततेत साजरी केली। या वर्षीचा उत्सव केवळ धार्मिक सोहळा मर्यादित न ठेवता समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यात इतर समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। ईद मिलाद उन नबी उत्सव समिती तसेच आशिके रसूल फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत नवापूर पोलीस ठाण्यातील दर्ग्यावर विशेष फातिया खानी पठण करण्यात आलं। यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील शांतता व एकोपा कायम राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली। या प्रसंगी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अशा सामाजिक उपक्रमांचं विशेष कौतुक केलं। यावर्षी ईद मिलाद उन नबीचा मुख्य कार्यक्रम शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेला होता। शासकीय रुग्णालयात 80 किट फळांचं वाटप करण्यात आलं। आशिके रसूल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सैफुल्ला खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। याशिवाय पैगंबर मोहम्मद यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त शहर आणि तालुक्यात एकूण 1500 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला। आशिके रसूल फाउंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात समानता आणि गरजू लोकांना मदत करण्याची भावना वाढीस लागावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम राबवले। यामुळे जयंतीचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली। नवापूरमध्ये साजरा झालेला हा उत्सव सामाजिक सलोखा आणि एकतेचं उत्तम उदाहरण आहे। या उपक्रमाने सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणून खऱ्या अर्थाने बंधुत्वाचा संदेश दिलाय। कार्यक्रमात सैफुल्ला खान पठाण, आसिम खान, मोहम्मद हुसेन शेख पठाण, फहीम अहमद, हाफिज मुबिन नुरी, युसुफ मलकानी, कयूम पठाण, फौजुल्ला बाबा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज का दिन बहुत मुबारक है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश का दिन और आज के दिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए थे तो पूरा दीन लेकर आए थे, तो फिर उस दीन के जो अहकाम है उनको पूरा करेंगे इंशाअल्लाह। और जो सवाब के काम है यानी गरीबों की मदद करना और बीमारों की इयादत करना और उनके लिए फल फ्रूट का इंतज़ाम करना, इसको भी करेंगे। और इंशाअल्लाह हमने 1500वां ईद मिलादुन नबी इसलिए हमने अज़्म किया था कि हम इंशाअल्लाह 1500 दरख्त लगाएंगे यानी 1500 पेड़ लगाएंगे, तो उसको भी हम अंजाम देंगे इंशाअल्लाह। अमल करते हुए ये अमल किया है हमने, अल्लाह इसके कबूल करे। और ईद मिलादुन नबी के 1500वीं ईद मिलादुन नबी के मौके पर हम लोग सब मिलकर सुन्नी मुसलमान ये अज़म करते हैं कि हम 1500 झाड़ इंशाअल्लाह नवापुर शहर के अंदर लगाएंगे और सभी गरीब, पेशेंट और हिंदू मुस्लिम भाइयों की जो सेवा करता है वो सेवा करेंगे इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, सरकार की आमद, आका की आमद, जश्न ईद मिलादुन नबी जिंदाबाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।